संदर्भातला जो निर्णय घेतला पाहिजे होता तो निर्णय काही घेतलेला नाही। तो उलट ज्यांनी वीज बिल भरलं नाही त्यांचं असणारं वीज बिल माफ केलं जाणार नाही आणि त्यांच्या असणाऱ्या लाईट्स कट केल्या जातील अशी असणारी भूमिका त्या ठिकाणी घेतली। दुर्दैव आहे मी असं म्हणतोय महाराष्ट्राचं की वीज मंत्र्यांना त्यांच्या खात्याची नोट काय आहे हीच त्यांना माहिती नाही। ती जर नोट कदाचित त्यांना माहिती असती तर त्यांनी ही भूमिका घेतली नसती। MSEBने महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाने महाराष्ट्र शासनाला एक प्रस्ताव दिलाय की आपण 50% वीज म्हणजे 50% बिल हे माफ करू शकतो आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड हा तोटा सहन करू शकतो अशी नोट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनातल्या एका मंत्र्याने ती फाईल आपल्याकडे दाबून ठेवलेली आहे। उद्धवजी ठाकरे यांना मी असं विचारतो की महाराष्ट्राचा निर्णय कोण घेतं? मुख्यमंत्री निर्णय घेतात की एखादा मंत्री त्या ठिकाणी निर्णय घेतो? एखादा मंत्री निर्णय घेत असेल तर तसं त्यांनी महाराष्ट्राला जाहीर करावं आणि मुख्यमंत्री निर्णय घेतात असं जे म्हणत असतील तर मग महाराष्ट्रातल्या MSEB बोर्डाने शासनाला सादर केलेली नोट ही आजपर्यंत स्वीकारल्या का गेली नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा। अन्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत परंतु कारभार कोणतरी दुसराच मंत्री चालवतोय असंच सिद्ध होईल। MSEB म्हणते तर आम्ही असाला 50% तोटा सहन करू शकतो, त्यावेळेस हा निर्णय सुद्धा मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा असं आव्हान त्यांना आम्ही करतो। लवकरात लवकर ते निर्णय करतील असं आम्हाला वाटते। अन्यथा वीज बिल भरू नका ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे, तिचं अंमल करायला आम्ही सुरुवात करू। माझं स्टेटमेंट झालं। आपल्याला आता काही विचारायचं असेल ते विचारा। मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना, म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत ती फाईल गेली की न गेली एवढं तरी त्यांनी सांगावं। तुम्ही घेतलेलं नाव तुम्ही घेतलेला हुकाना मी का घेऊ? अरे तुम्हाला मजा येऊ दे ना, मला मजा करायची ती मी करतोय ना।
आता तुम्हाला एवढी मोठी बातमी दिली मी, कसं आहे बरं त्या मंत्र्याचा काय स्वार्थ असेल याच्यामध्ये? साहेब कसं पेपरमध्ये डायरेक्ट आलं की बा ऊर्जा मंत्र्यांची फाईल अजित दादांना रपून ठेवली, म्हणजे आता क्लिअरच आहे. म्हणजे ऊर्जा मंत्र्यांनीच सांगितलं ना की वीज कापू म्हणून. हा मंत्री कुठल्या पक्षाचा आहे? महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीचा आहे. नाही पण कुठल्या? काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना? तेही मुख्यमंत्र्यांनी सांगा. काय काय सांगते सगळंच सांगायला पाहिजे त्यांनी. थोडेसे लेट आले, थेट तर सांगा येते. नाही, मी लेट नाही आलो, लेट येणार बसून निरोपही दिला होता. फडणवीसांचे मित्र वगैरे आहेत का ते? आता उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे त्याच्यामध्ये की हे जे मंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळाला नुकसान करणारे आहेत की फायदा करणारे आहेत, शिवसेनेला याच्यामुळे धोका होणार आहे का याचाही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही नोट जाऊन माझ्या अंदाजानं 20 दिवस झालेत असं माझी माहिती आहे. आणि ही नोट कोणी महावितरणने दिली आहे का? महावितरणने दिलेली. खात्याच्या मंत्र्याला नोट माहित नसेल असं कसं होऊ शकतं? आजच्या वर्तमानपत्राच्या माहितीवरनं तेच दिसतंय की मंत्र्याला नोट माहितीच नाही. तर मंत्र्याला जर नोट माहिती असती तर त्यांनी आम्ही बिल भरलं नाही ते वीज कापू असा थ्रेट दिला नसता. मंत्र्यांना नोट माहिती नसेल असं होऊ शकते का? आजच्या वर्तमानपत्राच्या बातमीवरनं तेवढाच निकष निघतो की त्यांना ती नोट गेलेली नाही, नाहीतर त्यांनी हे विधान केलं नसतं की वीज बिल भरलं नाही तर आम्ही तुमची वीज कापू. पण याला बेस काय? आपण जे सांगताय किंवा ती नोट त्यांना मिळाली नाही किंवा हे दाबून ठेवले आहेत, त्याला बेस डिपार्टमेंट म्हणजे मी जसं म्हणालो की MSEBनी नोट तयार करून पाठवलेली आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. नितीन राऊतांनी जे स्टेटमेंट केलं होतं की आम्ही सवलत देऊ ते या नोटच्या संदर्भातच केलं होतं का? ते नितीन राऊतांनी स्पष्ट करावं, कारण का 2 कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट आहेत. एका बाजूला बिल भरा नाही तर वीज कापतो, दुसऱ्या बाजूला आम्ही सवलती देतोय, असं 2 कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या. एका बाजूला कापण्याची वीज तोडण्याची सुद्धा भीती आहे आणि दुसऱ्या बाजूला आणि ज्याला आपण म्हणतो की आम्ही सवलती देऊ असंही स्टेटमेंट आहे. काँग्रेसची वीज गेली का या सरकारमध्ये? गेलेली दिसते, म्हणजे बिहारमधली जशी गेली तशी इथली गेलेली दिसते. वीज बिल भरू नका असं तुम्ही आवाहन करताय का? आम्ही लोकांना आवाहन करतोय की वीज बिल भरू नका. डिपार्टमेंट ज्यावेळेस द्यायला तयार आहे त्यावेळेस मुख्यमंत्री का देत नाही आहेत? साहेब वीज कट केली तर आपली वंचितची भूमिका काय असेल आपण? आम्ही ती जोडून देऊ. ती कारवाई जर समजा झाली तर संबंधितावर कारवाई झाली ग्राहकावर, ज्या गिरायकाचं मीटर कापून घेतलं जाईल MSB आपलं मीटर घेऊन जाईल पण त्याला वीज चालू राहील एवढं आम्ही सांगतो. काय पर्याय व्यवस्था करून देऊ. लिगल की इलिगल राहील ते आता इतरांनी ठरवायची की लिगल की इलिगल. गोरादेवीला अनकुमार पाटील त्यांचं गाव आहे ते माझे आमदार, त्या गावात त्यांनी जवळपास 15 ते 20 वर्ष वीज बिल भरलं नव्हतं आणि कुणी MSEBचे अधिकारी आले तर ते त्यांच्या पद्धतीनं पाहुणचार करून वापस पाठवायचे. तर वंचितचं पॅटर्न राहील का मग? असे डिपार्टमेंट जे आहे ते सवलती द्यायला तयार आहे. फायनान्शियली ते महाराष्ट्र शासनावरती अवलंबून नाही, फक्त निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाचा आहे. त्यावेळेस आम्ही त्या MSB अधिकाऱ्याला टार्गेट का करा? बरं, आपण जो साईला किंवा एका मंत्र्यांनी दाबून ठेवले
तो मंत्री किंवा तो पक्ष पॉवरफुल आहे का याच्यातला नाही, तिघही पॉवरफुल आहेत. तिघही पॉवरफुल. फक्त मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढं ठरवायचं आहे की शिवसेनेला हा दाबलेल्या फाईलमुळे नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी दोनच फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये थकबाकी वाढली हा आरोप जो काँग्रेसने केलेला आहे, त्यात ते वाटतं का तुम्हाला तसं? सगळ्यांच्या कालावधीमध्ये थकबाकी वाढलेली आहे. त्याच्यामुळे एक कालावधी घेऊन चालत नाही त्याला. काय ही थकबाकी 2-3 प्रकारची आहे. एक लॉसची सुद्धा थकबाकी आहे. भारतात मुख्यमंत्री तुमचे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा कधी भेट होईल तेव्हा त्या मंत्र्यांबद्दल तुम्ही सांगणार का त्यांना खाजगीमध्ये किंवा याच्याबद्दल? त्यांनाही माहिती असली पाहिजे ना. माझी सांगण्याची गरज काही नाही. मित्र जाहीर करण्याचा मुहूर्त ठरवाय का? कसला? जर या दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंनी सांगितलं नाही तर मी नाव जाहीर करेल असं काही करताय का? कोणाचं? त्या मंत्र्याचं नाव जाहीर करून काय फायदा आहे? फाईल क्लिअर होत नाही ना माझे. मला जे लोकांना आम्हाला जे लोकांना वंचित आघाडीला जे लोकांना 50% सूट द्या म्हणून आम्ही जे म्हटलं होतं त्याच्या संदर्भातलं आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना असं कन्व्हिन्स केलं की हे 50% तुम्ही देऊ शकता, नाही असं नाही. आणि बर्डन काही फार मोठं येईल अशी काही परिस्थिती नाही. त्या ह्याच्यावरती त्यांनी नोट प्रिपेअर केली. नोट प्रिपेअर करून त्यांनी फॉरवर्ड केली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता हा कॉल मुख्यमंत्र्याचा पाहिजे. मंत्री म्हणून अजित पवार साहेबांचा ड्रायव्हर मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा कॉल घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि तो त्यांनी घ्यावा. तुम्ही जर नाव जाहीर केलं तर त्या मंत्र्यावर दबाव येईल ना, तू आपण खरंच दाबली का नाही दाबली का? ते नाही, मुख्यमंत्र्या शेवटी त्या मंत्र्याचं नाव जरी जाहीर केलं तरी ती फाईल बाहेर आली आणि न आली ह्याचा नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी सही केली पाहिजे ना. पॉवरफुल मंत्री वाटते मला. ते आता लोकांसमोर होईल ना की पॉवर कोणाकडे आहे. 50% सूट म्हणजे त्यात रक्कम किती नमूद होती? तुमची बिल जर 100 रुपये असेल तर 50 रुपयाची सूट. टोटल स्टेट कर म्हणजे राज्याचा जो नोटमध्ये जो 50% आम्ही माफ केलं तर त्यांनी जी नोट दिली त्याच्यात नाही, मी त्याच्यामधले काही डायव्हर्ज करू शकणार नाही. त्या नोटमधले फिगर्स मी काही डायव्हर्ज करणार नाही. नोटची काही कॉपी वगैरे आपल्याकडे आली आहे? मला कल्पना नाही. सर, या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. यांच्या कामासंबंधी किंवा यांची आश्वासनं जे काय मॅनिफेस्टोमध्ये दिली होती त्यात समाधानी आहात? ऑपोजिशनच त्याला ड्राईव्ह करते या सरकारला, अशी परिस्थिती आहे. अमुक करा मग ते करतं, अमुक करा मग ते करतं. त्यांनी स्वतःहून काय केले असं मला कधी दिसलेलं नाही. म्हणजे आता हाच निर्णय घ्या ना MSEBचा. 50% डिपार्टमेंट म्हणते की माफ करायला आम्ही तयार आहोत. स्वतःहून निर्णय नाही तर प्रेशर बाहेरून आल्यानंतरच आम्ही मान्य केलं असंच करतात ते. साहेब, औरंगाबादच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आपण लढतोय, पण अमरावती शिक्षक मतदारसंघाची का लढणार? आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय घेतो. कुणाला समर्थन करणार आहात? आता अवस्था तीच आहे आमची. जाहीर करणार आहात का समर्थन? जाहीर करणार आहोत. साहेब काही शिवसेनेने थोडा सॉफ्ट करणार आहे का? माझा कॉर्नर सगळ्यांना सॉफ्ट आहे. बिहारमध्ये निवडणूक लढली तुम्ही, काय स्थिती काय राहते पक्षाचं परफॉर्मन्स? नाही, परफॉर्मन्स आम्ही ते जो प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंट केला होता त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला नाही असं नाही. परंतु जी काही ओरड बिहारमध्ये चाललेलं आहे, आंदोलन चाललेलं आहे EVMच्या संदर्भात आणि मतमोजणीच्या संदर्भातलं आणि पोस्टल बॅलेटच्या संदर्भातलं, त्याच्यामध्ये कुठेतरी जागा आहे बिलीव्ह करायला असं आम्ही म्हणतोय.
यावेळेस असं दाखवण्यात आलेलं आहे की एक राऊंडमध्ये दुसरा वरती, 5व्या राऊंडमध्ये चौथा, असं हे जे काही आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांची जी मागणी आहे की पुन्हा बॅलेटवरती यावं, त्या मताचा मी याला सहमत आहे. त्याच्यामुळे मोदींच्या सभासुद्धा आपण असं पाहिल्या तर ज्या पूर्वी होत होत्या तेवढ्या काही सक्सेसफुल यावेळेस झाल्या नाहीत, तुलनात्मक जर विचार केला तर. सर, आता कोविडची दुसरी लाट येते आहे असं सांगतायत. हरियाणामध्ये काही शाळेच्या मुलांना कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत. आता सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू होत आहेत. नेमकं काय चित्र आहे? कारण या ठिकाणी पालक पाठवायला तयार नाहीत अधिकतर मुलांना शाळेमध्ये. ते आजची माझी जी माहिती आहे ती 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतल्या शाळा सगळ्या बंद आहेत. महापालिकेने निर्णय घेतला, म्हणजे पूर्णपणे कोविड डिसइन्फेक्टेड करूनही. सेनेचं राज्य तिथे आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये. महाराष्ट्राच्या संदर्भातलं माझं नेहमीच म्हणणं आहे, तीच भूमिका आम्ही घेणार आहोत. सरकारने नेहमीच आम्ही शाळा ओपन करणार, जी SOP पाहिजे ती SOP आम्ही असं तयार करणार. मुलांना शाळेत पाठवायचा की न पाठवायचा हा निर्णय शासनाने घेण्यापेक्षा पालकांनी तो घेतला पाहिजे. पालकांना जर विश्वास वाटला की आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवून कोविड होणार नाही तर ते पाठवतील, त्यांना तो विश्वास आला नाही तर ते आपल्या मुलाला पाठवणार नाहीत. पण तो आला न आला त्याच्या अटेंडन्सचा कुठेही बाऊ करता कामा नये. कारण शाळेत जे शिकवले जाईल ते माझ्या अंदाजानं ऑनलाईन मार्फत सुद्धा न आलेल्या विद्यार्थ्याला शिकवल्या जाईल. त्याला फक्त असणारा आज जी सिस्टम तो बाळगतोय की स्वतःचा असणारा मोबाईल ठेवून तो असणारा कनेक्टिव्हिटी देतोय, तीच कनेक्टिव्हिटी द्यावी लागेल. लेक्चर त्याचं तेच असणार आहे, म्हणजे काहींना फिजिकल फॉर्ममध्ये लेक्चर जाईल, काही जणांना कम्युनिकेशन फॉर्मच्या ह्याच्यामध्ये जाईल. हा निर्णय माझ्या अंदाजानं पालकांवरतीच सोडला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. तुम्ही निर्णय घेतला होता की MIM सोबत यापुढे कोणतीही आघाडी तुमची असणार नाही, ती सर्व निवडणुकीत आहे, तो निर्णय सर्व निवडणुकीच्या संदर्भात. आम्ही महाराष्ट्रामधलेच पक्ष आहोत, त्याच्यामुळे तो निर्णय महाराष्ट्रालाच लागू आहे. दुसरीकडे आम्ही कुठे अजून स्प्रेड झालेलो नाहीत. आघाड्या होत्या, त्या आघाड्यांमध्ये बोलवतो आम्ही, तिथे असायला पार्टिसिपेट होतो. ओवेसीचं तुमचं इतकं चांगलं ट्युनिंग असताना हे मदत म्हणजे काय काळी जी आहे ती कोणामुळे, म्हणजे त्यात कशाला, ज्यांनी घालायची त्यांनी घातली, संपला इश्यू. त्याच्यामध्ये काय राहील. थँक्यू सगळेजण, आभारी. सर्वांनी नाश्ता करू आपण सर्वजण आला त्याबद्दल